नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासक्रमातील भाग 3 जो साहित्य प्रकार आहे त्या साहित्य प्रकारातील कथा या साहित्य प्रकाराचा परिचय आपण पाहत आहोत। तर कथा या साहित्य प्रकाराच्या मागील 3 व्हिडिओमध्ये आपण कशाचा अभ्यास केला। तर सुरुवातीला तर कथा म्हणजे काय, बरोबर, कथेत काय असतात, कथानक काय असते, या गोष्टींची काय केले आपण माहिती केली। त्यानंतर आपण कथेची पूर्वपीठिका पाहिली, म्हणजे कथेचा शोध किंवा कथेचा उदय किंवा कथेचा जन्म केव्हा झाला, बरोबर। त्यानंतर आपण कथाबीज म्हणजे कथेचे घटक कोणते कोणते आहेत, कथेचे आवश्यक असलेले घटक कोणते कोणते आहेत, तर त्यातील 7 घटकांचा आपण काय केला, अभ्यास केला। आणि त्यानंतर आपण काय केलं, कथेचे वैशिष्ट्येही पाहिले, बरोबर। तर अशा प्रकारे आपण कथा म्हणजे काय, कथेचे घटक, कथेचे वैशिष्ट्ये, कथेची पूर्वपीठिका या घटकांचा काय केला आपण अभ्यास केला। आजच्या या घटकामध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण कथेचे सादरीकरण म्हणजे काय ते पाहणार आहोत। कथेचे सादरीकरण हा कथा परिचयामधील शेवटचा भाग आहे आणि ते आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सादरीकरण म्हणजे काय ते सांगत म्हणा, बरोबर। सादरीकरण काय असतं, जेव्हा आपण एखादी कला ही सादर करतो, वाचकांसमोर सादर करतो किंवा श्रोत्यांसमोर सादर करतो, बरोबर। नाटक तुम्ही हा साहित्य प्रकार मागील वर्षी अभ्यास केला, त्या नाटक सुद्धा काय आहे, सादरीकरणाची कला आहे, जे श्रोत्यांपर्यंत काय करतो आपण पोहोचवण्याचं काम ते नाटक करते। मग कथा सुद्धा काय आहे, सादरीकरणासाठी कथेचा सुद्धा काय केला जातो, वापर केला जातो। मग सादरीकरण म्हणजे काय, काय असेल सादरीकरण म्हणजे, कथेचे सादरीकरण ही काय असते, एक कला आहे, बरोबर। आणि त्यामुळेच काय होतं, सादरीकरण जर चांगलं असेल म्हणजेच आपली कला ही काय असते, साध्य होऊ शकते। मग कथेचं काय असतं, मूकवाचन किंवा प्रकट वाचन किंवा विविध कथा लेखकांची लेखनशैली समजून घेण्याचा प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण या कौशल्यांमुळे काय होते, कथाकथन तंत्र काय होते, अवगत होते, बरोबर। मग बघा, कथा अभिवाचनाचे कार्यक्रम हे विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केलेले आहेत। मग कथा या कुठे कुठे ऐकवल्या जातात, आकाशवाणीवर ऐकवल्या जातात किंवा दूरदर्शनवर सुद्धा काय करतात, सादर केल्या जातात। त्यामुळेच काय झालं, कथाकथन हे काय झालं, लोकांना हे अधिकाधिक कथाकथनाद्वारे अधिकाधिक लोकांना काय करत आहे, आकर्षित करत आहे। आणि त्यामुळेच काय, कथा हा सादरीकरणाचा पैलू काय ठरतो, महत्त्वाचा ठरतो। मग या सादरीकरण कसं केलं जातं, कथेचं सादरीकरण म्हणजे कथा ही नुसती वाचली जाते का, नाही, तर तिचे सुद्धा काय आहेत, वेगवेगळ्या सादरीकरणाच्या काय आहेत, पद्धती आहेत। मग आपल्या अभ्यासक्रमातील आपण काय करणार आहोत, 2 कौशल्यांचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत किंवा 2 भागांचा आपण आपल्या अभ्यासक्रमात अभ्यास करणार आहोत। मग त्यातील पहिला भाग जो आहे अभिवाचन, बरोबर। मग सादरीकरणाच्या 2 भागांचा आपण अभ्यास करणार आहोत। कोणकोणते 2 भाग, मग पहिला आहे अभिवाचन आणि दुसरा आहे कथाकथन। मग बघा, अभिवाचन म्हणजे काय ते आपण अगोदर बघू। अभिवाचन हा शब्द तुम्ही याच्यापूर्वी ऐकला असेल, बरोबर। अभिवाचन म्हणजे काय असतं, की लिहिलेली किंवा छापलेली कथा जी असते, बरोबर, म्हणजे पुस्तकातली कथा म्हणा किंवा एखाद्या लेखकाने लिहिलेले दैनिकात लिहिलेली कथा म्हणा, ती लिहिलेली किंवा छापलेली कथा तशीच्या तशी वाचणे म्हणजे काय होय, अभिवाचन आहे। हां, पण अभिवाचन करताना आपल्याला काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बघा, अभिवाचनात आपल्याला विरामचिन्ह लक्षात घेऊनच वाचन करायचं आहे। म्हणजे समजा कुठे भयभीत असे वातावरण असेल, बरोबर, एखाद्या गोष्टीत भयभीत वातावरण असेल किंवा भूताची गोष्ट असेल किंवा भूताची कथा असेल, मग त्या वेळेची वातावरण निर्मिती कशी असते, बरोबर, त्या वातावरण निर्मितीला अनुसरून काय केले जाते, वाचन हे केलं जातं। मग कथेतील भावनांचे सुद्धा काय करायचं आहे, चढ उतार लक्षात घ्यायचे आहे,
आणि मग वाचनाची द्रुतलय व संथलय. द्रुतलय म्हणजे काय, जे आपण अगदी फास्टपणे वाचतो, आणि संथलय म्हणजे जे अगदी आपण स्लोपणे वाचतो. तर द्रुतलय व संथलय यांच्या गरजेप्रमाणे काय करावं लागतं, आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो. ऐकून समजून घेता येईल असा वेग ठेवावा लागतो. जर समजा आपण एखादी कथा वाचतोय आणि ती अगदी आपण जोरजोराने वाचत गेलो, जोरजोराने वाचल्यामुळे काय होतं, समोरच्या व्यक्तीला कळेल का, नाही. मग समोरच्या व्यक्तीला कळेल अशा पद्धतीने आपल्या कथेचा काय असतो, वेग हा ठेवावा लागतो. बरोबर. मग अभिवाचनामुळे कथा ही काय होते, श्रोत्यांपर्यंत म्हणजे जे ऐकणारे असतात त्या ऐकणाऱ्यांपर्यंत, त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यास काय होते, मदत होते. आणि मग कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसूरपणा पण काय होतो, टळतो. मग आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या तर बघा, आवाजाचा संवादातील चढ उतार, स्क्रीनवर बघा, संवादातील चढ उतार, चटपणा, शब्दफेक, बरोबर, यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. मग कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास सुद्धा मदत होते. समजा एखादा पात्र जर जोराने बोलत असेल कथेमध्ये, तर त्या पात्राची ओळख आपल्या आवाजानुसार श्रोत्यांना काय होते, कळते. मग कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची किंवा प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. म्हणजे पार्श्वसंगीताची म्हणजे आपण जर एखादी कथा वाचताना म्युझिक, ज्याला आपण संगीत म्हणतो, त्या संगीताची जोड जर लावली, प्रकाश योजना म्हणजे लाईट, नेपथ्य म्हणजे तुम्ही जे आपण सगळं साहित्य वापरतो सादरीकरणासाठी त्याला काय म्हणतात, नेपथ्य म्हणतात. आपण नाटक या मागील वर्षी नाटक या साहित्य प्रकारात आपण पाहिलेलं आहे की नाटक या साहित्य प्रकाराचे घटक ज्यावेळेस आपण पाहिलं तेव्हा म्हणजे नाटक सादरीकरणाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता लागते, त्यावेळेस आपण पाहिलं की कोणत्या कोणत्या कोणकोणत्या गोष्टींची जोड हवी लागते. मग त्यामध्ये तुम्ही नेपथ्य हा शब्द काय केलेला आहे, ऐकलेला आहे. बरोबर. मग नेपथ्य म्हणजे काय, जे स्टेजवर असणाऱ्या ज्या वस्तू असतात, बरोबर, नाटकातील नेपथ्य सांगते मी, जे आपण नाटक जे असतं ते स्टेजवर सादर केलं जातं, बरोबर. मग स्टेजवर सादर करताना त्या स्टेजवर अनेक प्रकारच्या वस्तू असतात, बरोबर, त्या वस्तूंना काय म्हणतात, नेपथ्य असं म्हणतात. मग अभिवाचनासाठी आपण ज्यावेळेस कथा सादर करतो, त्या कथा सादर करताना आपल्याला काय करता येते, पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची व नेपथ्याची जोड दिली तर काय होतं, ते अभिवाचन जे आहे ते श्रोत्यांवर काय करतं, चांगला परिणाम करतं. म्हणजे अभिवाचन म्हणजे थोडक्यात अभिवाचन म्हणजे काय, लिहिलेली किंवा छापलेली जी कथा असते ती जशीच्या तशी वाचणे म्हणजे काय असतं, अभिवाचन. बरोबर. मग या अभिवाचनात काय असतात, विरामचिन्हे असतात. मग ते विरामचिन्हे लक्षात घेऊनच आपल्याला काय करावं लागतं, वाचन करावं लागतं. म्हणजे जिथे फुल स्टॉप किंवा पूर्णविराम असेल तिथं आपल्याला काय घ्यावा लागतो, विराम घ्यावा लागतो. बरोबर. मग कथेतील भावनांचे चढ उतार सुद्धा लक्षात घ्यावे लागते. वाचनाची गतीसुद्धा लक्षात घ्यावी लागते. समोरचा श्रोता जे असतो त्याचा ऐकण्याचा वेग सुद्धा लक्षात घ्यावा लागतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला भावपूर्णतेने काय करावं लागतं, कथेचे वाचन हे करावे लागते. बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण, अभिवाचन. कथेच्या सादरीकरणाचे 2 भाग आपण शिकत आहोत. पहिला भाग कुठला आहे, अभिवाचन. दुसरा भाग कुठला आहे, कथाकथन. आपण आता काय पाहिलं, अभिवाचन. आता कथेच्या सादरीकरणाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. दुसरा भाग काय आहे मग, कथाकथन. बघा आता कथाकथनासाठी कथा प्रथम पूर्णपणे काय केली जाते, पाठ केली जाते. बरोबर. अभिवाचनात आपण फक्त वाचून दाखवतो, जी बघून बघून आपल्याला वाचायची असते. पण कथाकथनात आपल्याला न बघता काय करायचं असतं, ते सादर करायचे असते. मग कथाकथनासाठी कथा ही प्रथम काय केली जाते, पूर्णपणे पाठ केली जाते. गप्पांच्या जवळ जाणाऱ्या शैलीत कथा ही सादर केली जाते. म्हणजे जशा आपण गप्पा मारतो त्याला काय म्हणतात,
गप्पांच्या जवळ जाणाऱ्या शैलीत काय केली जाते, कथा ही सादर केली जाते. शिवाय त्याला वाचिक अभिनयाची सुद्धा गरज असते. म्हणजे आपले हातवारे, हावभाव त्याला काय म्हणतात, वाचिक अभिनय. शिवाय काही प्रमाणात हावभाव, हालचाली यांचा सुद्धा काय केला जातो, उपयोग केला जातो. मग बघा स्क्रीनवर बघा, थोडक्यात तुम्हाला कथाकथन म्हणजे काय, कथाकथन आणि अभिवाचन या दोन्ही पद्धतीतला फरक समजला ना. अभिवाचन म्हणजे जी वाचली जाते, पाहून पाहून वाचली जाते. पण कथाकथन काय असतं, पाहून पाहून वाचली जाते का, नाही, ती काय केली जाते, पाठ केली जाते. मग बघा कथाकथन म्हणजे काय, कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबर वाचिक अभिनयाची थोडी जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन काय होतं, उठावदार होतं. मग कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असेल तर कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. म्हणजेच ती काय केली जाते, पाठ केली जाते. बरोबर. म्हणजे तुम्ही नाटकात वगैरे लहानपणी भाग घेतलाच असेल. बरोबर. मग ते नाटकात भाग घेतल्यानंतर तुम्हाला कथाकथन सांगायची एवढी आवश्यकता नाही. नाटकात जसे डायलॉग असतात, संवाद असतात, जे आपण पाठ करून आपण त्या पद्धतीने बोलतो, तसंच कथाकथन पण काय आहे, गोष्ट सांगण्याचा एक प्रकार आहे, सादरीकरणाचा एक प्रकार आहे, ज्याच्यात काय केली जाते, गोष्ट ही पाठ केली जाते आणि त्या गोष्टीतील जे शब्द आहेत किंवा जी माहिती आहे ती हावभावानुसार काय केली जाते, सादर केली जाते. मग कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत काय करावे लागते, ती कथा जी असते ती परिणामकारकतेने श्रोत्यांपर्यंत काय करावे लागते, पोहोचावी लागते. मग कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आहे, तितकेच जबाबदारीचे सुद्धा काम आहे. मग कथाकाराला काय करावं लागतं, कथा सादरीकरणाचा कालावधी आणि श्रोत्यांचं अवधान म्हणजे काय, लक्ष, श्रोत्यांचं लक्ष आणि भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. त्यामुळे त्यांना कुठलं कौशल्य पाहावे लागतात बघा. मग शब्दफेक म्हणजे काय, जे शब्द ते बोलतायत, बरोबर, जे शब्द ते उच्चारतायत त्याला काय म्हणणार आपण, शब्दफेक. बरोबर. मग शब्दफेक, प्रभावी उच्चारण म्हणजे प्रत्येक शब्दाचं उच्चारण हे कसं असतं, शुद्ध असतं आणि स्पष्टता. शब्दांचा गभितार्थ म्हणजे काय, त्याचा जो मूळ अर्थ आहे शब्दाचा तो श्रोत्यांपर्यंत काय करावा लागतो, थेट पोचावा लागतो. आणि अशा एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानक काम कोणाला असते, कथाकथन सादरीकरणाऱ्याकडे असते. आणि मग कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा काय येते, वाचकांसमोर येते. आलं लक्षात तुम्हाला. कथेच्या सादरीकरणाचे किती भाग पाहिले आपण, 2 भाग पाहिले, अभिवाचन आणि कथाकथन. मग कथाकथन जे असते लोकांना काय करतं, अधिकाधिक आकर्षित केलं जातं. म्हणजे बघा त्यांनी पहिले दिलेलं आहे की आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना काय करत आहेत, आकर्षित करत आहेत. तुम्ही जर दूरदर्शन आणि आकाशवाणी ऐकत असाल त्यावेळेस तुम्हाला कथा सादरीकरणाची ती गोष्ट तुम्हाला लवकर समजेल. मग समारोप काय आहे बघा. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथाचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळला राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता काय आहे, टिकून आहे. मग कालानुरूप कथेचे विषय बदलले आहेत, कथेचा आशय बदलला आहे, कथेची अभिव्यक्ती बदलत गेलेली आहे, पण समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने ती लोकप्रिय ठरलेली आहे. मग कथा ही हा जो साहित्य प्रकार आहे तो लोकप्रिय का ठरलेला आहे बघा. पूर्वी कथेचे विषय पूर्वी वेगळे होते. आता हे आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आजचे कथेचे विषय हे वेगळे आहेत. कथेचे विषय, कथेचा आशय आणि अभिव्यक्ती बदलली, परंतु समाजाशी आणि संस्कृतीशी कथा ही काय आहे, बांधील आहे, म्हणजे बांधली गेलेली आहे. त्यामुळे काय, कथा ही
हा कथा हा जो साहित्य प्रकार आहे तो काय आहे, लोकप्रिय आहे. आणि वाचकांना कथा वाचनाचा आनंद कशातून मिळतो मग? साप्ताहिक, मासिके किंवा दिवाळी अंक, ते सामाजिक संपर्क माध्यमे, या सर्व माध्यमातून काय मिळतो? वाचकांना कथेचा आनंद मिळतो. सामाजिक संपर्क साधने म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, फेसबुक वगैरे, यामध्ये छोट्या छोट्या कथा या आलेल्या असतात, बरोबर. म्हणजे छपाई तंत्रज्ञान निर्माण होण्यापासून ते कथा मौखिक रीतीने एकमेकांना सांगितली जात होती, बरोबर. आजची कथाकथनाची पद्धती टिकून आहे, परंतु मग निबंध, लेख, वैचारिक वाङ्मय, कादंबरी हे जे प्रकार आहेत ते कथनाद्वारे काय केले जातात? वाचकांपर्यंत पोहोचवणे कठीण असते. पण कथा मात्र काय अजूनही कथन पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवली जाते. का? कारण कथेचा जो आकार असतो तो कसा असतो? लघु असतो. मग अशा प्रकारे आपण काय पाहिलं आज? कथेचे सादरीकरण, अभिवाचन आणि कथाकथन. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं? कथेचा समारोप पाहिला. मग बघा, आपण या कथेच्या प्रकारात कुठले प्रश्न येऊ शकतात बघा. स्क्रीनवर बघा, कथेचे घटक दिलेले आहे, बरोबर. मग कथेचे घटक कुठले? मग वस्तुनिष्ठ दिसते तुम्हाला, कृती करा, कथेचे घटक. मग कथेचे घटक लिहायचं: कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, बरोबर. नाट्यमयता, संघर्ष, संवाद, भाषाशैली. त्यानंतर कथेचे वैशिष्ट्य, म्हणजे 1-1 मार्काला किंवा 2-2 मार्काला हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. मग त्यावेळेस वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मग बघा, कथेचे वैशिष्ट्य त्यांनी दिलेले की कथेचे वैशिष्ट्य काय आहेत? कथा मनोरंजन करते, कथेमुळे संस्कार होतात, कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवते, कथा ही एककेंद्री असते, कथा ही भूतकाळात लिहिली जाते. हे काय आहेत? सर्व कथेचे वैशिष्ट्य. म्हणजे हे जे वरचे प्रश्न आहेत, कृती क्रमांक 1, ते 2 किंवा 1 मार्काला तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. मग त्यानंतर बघा, उत्तरे लिहा असं आहे. कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं, कथा म्हणजे काय, कथेची जी व्याख्या आहे ती, बरोबर. कथेची पूर्वपीठिका काय आहे, कथेचा जन्म कसा झाला, ते थोडक्यात तुम्हाला काय करता आलं? त्या प्रश्नामध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणजे बघा कसं, कथा म्हणजे काय? मग तुम्ही कथा म्हणजे काय लिहिणार? कथेत घटना असतात, प्रसंग असतात, पात्रे असतात, बरोबर. कथानक असते, मग कथेमध्ये आवश्यक बाबी असतात, पात्रांच्या एकमेकांशी संबंध असतात, मग त्यातून निर्माण होणारे संघर्ष असतात किंवा गुंतागुंत असते. अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागते? कथा म्हणजे काय ते लिहावं लागेल. मग कथेला शीर्षकही असते. मग तुम्हाला पुस्तकात कथेची व्याख्या दिलेली आहे, काय की एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे काय होय? कथा होय. म्हणजे त्यात व्याख्यासुद्धा तुम्हाला काय करता आली? टाकता आली पाहिजे. अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परीक्षेला लिहू शकतात, बरोबर. प्रश्न 2 जो आहे, कथेचे कोणतेही 2 घटक सोदाहरण स्पष्ट करा. मग कथेचे कुठलेही 2 घटक लिहायचे. कथाबीज लिहा किंवा कथानक लिहा किंवा पात्रचित्रण लिहा, बरोबर. मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता? उदाहरणं पण देऊ शकता आणि त्या घटकाचं सविस्तर माहिती तुम्ही लिहू शकता. तसंच त्याच पद्धतीने कुठला प्रश्न आहे? कथेचे कोणतेही 2 वैशिष्ट्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे फक्त ती जी पुस्तकात दिलेली जी पुस्तकात दिलेले जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य धरून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या शब्दात काय करायचं आहे? त्या प्रश्नाची मांडणीही तुम्हाला करायची आहे. आपण आता 4थ्या प्रश्नाची चर्चा करू. 4था प्रश्न काय आहे की कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. मग हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मग काय असतं बरं सांगा? कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे असते आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. का? आपण आत्ताच सादरीकरणाचा टॉपिक लक्षात घेतला, बरोबर. मग कथाकथन आपण ज्यावेळेस सादर करतो त्यावेळेस आपण श्रोत्यांचा विचार करतो की. मग श्रोते हे कोण असतात? एक तर लहान मुले पण असतात किंवा प्रौढ वर्ग असतो किंवा वृद्ध वर्ग असतो, बरोबर. मग श्रोते हे कोणत्या वर्गातील आहेत हे पहिले तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मग ते ग्रामीण भागातील आहेत का शहरी भागातील आहेत, शिक्षित आहेत का अशिक्षित आहेत,
उच्चभ्रू वर्गातील आहेत का सर्वसाधारण वर्गातील आहेत? स्त्रिया आहेत का ज्येष्ठ नागरिक आहेत का कारखान्यातील कामगार आहेत का महाविद्यालयातील कर्मचारी आहेत? अशापैकी कोणत्या वर्गातील श्रोते आहेत त्या अगोदर काय करावं लागतं? पाहावं लागतं. आणि मग त्या श्रोत्यांच्या जीवनाविषयीच्या धारणा काय असतात? वेगवेगळ्या असतात. मग अशा कथाकथनाचं जे काम असतं ते तितकं जबाबदारीचं का असतं? कारण कथाकथनाचा कालावधी हा किती असतो हा पण महत्त्वाचा असतो आणि श्रोत्यांचं अवधान काळाचंही काय करावं लागतं? भान ठेवावं लागतं. जर तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असेल त्या कथेमध्ये तर ती कथा कशी होते? बोर होते की नाही? मग ती बोर न होता श्रोत्यांचं अवधान म्हणजे काय? श्रोत्यांचं जे कथेबाबतीचं जे लक्ष आहे त्याला अवधान म्हणतो आपण. त्या लक्षाचं किंवा त्या अवधानाचंही काय करावं लागतं? आपल्याला भान बाळगावं लागतं. मग कथा ही कोणत्या प्रकारची आहे किंवा तिची लांबी किती आहे किंवा ती किती मोठी आहे का छोटी आहे या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. म्हणून कथनासाठी कथेची निवड करणं पण फार महत्त्वाचं आहे आणि तितकंच जबाबदारीचं काय आहे ते काम आहे. आलं लक्षात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. मग बघा इथे एक वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहे की कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा. मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार? काय लोकप्रियतेचे कारण काय असू शकतात? भाषा सौंदर्य, बरोबर, मी जे बोलते ते तुम्ही लक्षात घ्या. भाषा सौंदर्य, पहिल्याच्यात भाषा सौंदर्य लिहिणार, मग आशय सौंदर्य लिहिणार, मग अभिव्यक्ती विशेष लिहिणार, सादरीकरणाला शक्य आहे, बरोबर, म्हणून कथा ही काय आहे? लोकप्रिय आहे आणि मनोरंजन आहे, त्यामुळे कथा ही काय आहे? लोकप्रिय आहे. आलं लक्षात? भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण शक्य आहे आणि मनोरंजन आहे आणि शेवटी काय? बोध आहे. आपल्याला बोध मिळतो की नाही कथेतून? काहीतरी शिकायला मिळतं की नाही? म्हणून हे सर्व काय आहेत? कथेच्या लोकप्रियतेची काय आहेत? कारणे आहेत. मग कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्य, आपण आता सादरीकरणाचा टॉपिक पाहिला. त्या सादरीकरणाच्या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं? भाषिक कौशल्य कुठले असतात? मग भाषिक कौशल्य म्हणजे काय? मग भाषेचे ज्ञान, शब्दोच्चार, प्रकट वाचन करण्याची क्षमता, आवाजातील चढ उतर, बरोबर, द्रुतलय व संथलय म्हणजे वेग, बोलण्याचा वेग, हे सर्व काय आहे? कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक असलेले काय आहे? बरोबर, भाषिक कौशल्य आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो, तिसरा जो प्रश्न आहे, चौथा आणि पाचवा प्रश्न तुम्हाला स्वमत म्हणून देईल मी की कथा आजही लोकप्रिय आहे. ते आपण पाहिलं की कारण कथेचा आकार लहान असतो, श्रोत्यांना वाचनाची जास्त आवड असते असं आपण टाकू शकतो. त्यामुळे कथा ही काय आहे? आजही लोकप्रिय आहे, बरोबर. मग राजकीय सामाजिक क्षेत्र आहेत त्यामध्ये सुद्धा आपण कथांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू शकतो. तिसरा जो प्रश्न आहे, कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. तर शीर्षक म्हणजे काय? काय असतं बरं? बघा, कथा लेखकाने एकदा कथा लिहिली, बरोबर. कथा लिहिल्यानंतर ती कथा जी असते, कथा लिहिण्याचं ते अवघड काम लेखकाला पार करावं लागतं. पार केल्यानंतर त्या कथेला शेवटी काहीतरी शीर्षक निश्चित करावं लागतं की नाही? मग हे शीर्षक निश्चित करण्याचं काम हे फार कठीण असतं, बरोबर. चेहऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्वाची खूण पटते तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्वाची ओळख ही पटत असते, बरोबर. मग शीर्षक कसं हवं? शीर्षकाकडनं खूप अपेक्षा असतं. आपण जर एखाद्या कथेचं शीर्षक वाचलं की शीर्षक वाचतात आपल्याला कळतं की नाही नेमकं काहीतरी असेल. आता तुम्ही ज्यावेळेस पुढची कथा शिकणार आहात, शोध ही कथा शिकणार आहात, बरोबर. शोध या कथेचं शीर्षक काय आहे? शोध. पण तुम्हाला आता कशाचा शोधेचा अभ्यास करायचा आहे? त्या कथेतील शोधेचा अभ्यास करायचा आहे. त्या कथेतील शोधामध्ये ती जी पात्र आहे ती कशाचा शोध घेत आहे? 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेत आहेत. म्हणून त्या कथेला शीर्षक काय दिलेलं आहे? शोध. काय दिलेलं आहे? शोध. मग शीर्षक जे असतं ते कसं असतं? आकर्षक असतं, बरोबर.
आणि तसंच शब्दयोजनासुद्धा काय असते, कमी असते. आता बघा एवढी मोठी कथा, पण त्या कथेचं 2च शब्दात लेखकाने मांडणी केली. काय? शोध. शो आणि ध. म्हणजेच शीर्षकाला शब्दमर्यादा असते, बरोबर. मग ते जे शीर्षक असतं ते एखादी म्हण पण असू शकते किंवा वाक्प्रचार असू शकते किंवा प्रभावी शब्दप्रयोग असतो, बरोबर. या सर्वांचा विचार करून काय केलं जाते, त्या कथेचं शीर्षक हे दिलं जातं. जी गोष्ट जशी मांडलेली आहे त्या गोष्टीचा आशय जो म्हणतो आपण, तो आशय त्या संपूर्ण शीर्षकात व्यक्त केलेला असतो, बरोबर. शीर्षक ही आकाराने खूप लहानशी अशी काय असते, गोष्ट असते, पण ती खूप वेळ आणि शक्ती खर्च करायला लावणारी काय असते, गोष्ट असते. अशा प्रकारे आपण आपला हा व्हिडिओ कथेचे प्रकार काय केला, संपवलेला आहे. अशा प्रकारे आपल्या कथेचा परिचय हा घटक संपलेला आहे. धन्यवाद. पुढे तुम्ही शोध या कथेचा अभ्यास करा. मम्मा